इलेक्शन होत असताना लोक तुम्हाला निवडून देतात, तुम्ही लोकांचं पालतत्व घेण्याऐवजी लोकांकडनं वसुली तिथं करता, हे आमचं ठाम मत आहे। एक तर लोकांचा पगार यंदा 5 ते 6% प्रायव्हेट सेक्टरमध्ये वाढेल असा अंदाज आहे, की प्रायव्हेट सेक्टर मोठ्या प्रमाणात तिथं अडचणीत आले। इन्फ्लेशन म्हणजे आपली महागाईचा टक्का बघितला 7%च्या आसपास आहे, पण आता पेट्रोल आणि आजचे जे काही भाव बघितले, खाद्यापासून जे काही इतर गोष्टीचे, स्टील पासून सगळेच, तर इन्फ्लेशन कदाचित 7%च्या पुढे जाऊ शकतं। त्यामुळे आपण उलट पगार जो वाढतोय तो वाढीव खर्च जो आपला होत आहे तो भरून न निघणारा त्याच्यातून आहे। त्यामुळे मध्यमवर्गीय तर अडचणीत आहेतच, पण सामान्य आणि गरीब लोक तर मोठ्या प्रमाणात अडचणीत आहेत। आणि बहुतांश लोक जे महाराष्ट्र सोडून गेलेत कारण गॅस इथं मिळत नाहीत, जे कामगार आहेत ते परतलेले नाहीत। त्यामुळे रिअल इस्टेट जी इंडस्ट्री आहे, बांधकाम इंडस्ट्री, ती सुद्धा बंद पडण्याच्या वेळेवर त्या ठिकाणी आलेली आहेत। इतके मोठ्या अडचणी आज देशामध्ये, पण सरकारकडनं त्या बाबतीत कुठेही चर्चा केली जात नाही। चर्चा जर कुठली केली जाते तर मेलेडी खाओ सब जान जाओ अशी आजची परिस्थिती आहे। त्यामुळे सरकारला मला सांगायचंय की लोकात या, लोकांच्या अडचणी जाणून घ्या आणि मग त्याच्यावर मार्ग काढा। एक तुम्हाला सांगतो, कांद्याचं आंदोलन उद्याच्या दिवशी चांदवडला आम्ही सर्वजण खूप मोठ्या लेवलला तिथे घेणार आहोत। इतका रोष लोकांना आहे। शेतकरी काय म्हणतात माहिती का, मोदी साहेबांनी इटलीला जाऊन नाही तर बाहेरच्या देशाला जाऊन मेलेडी चॉकलेट देण्यापेक्षा, कारण का मेलेडीचं चॉकलेट दिल्यानंतर पार्ले नावाची जी कंपनी, ते शेअर इतके वाढले, 10,000 कोटी रुपये तिथं वाढले। त्यामुळे शेतकऱ्याचं मत आहे ही मेलेडीची चॉकलेट देण्यापेक्षा पंतप्रधान साहेबांनी जर कांदा दिला असता तर कांद्याचे भाव वाढले असते आणि लोक त्या ठिकाणी खुश राहिले असते। याची किंमत आहे 1 रुपया आणि 1 रुपयाला एवढंसं मिळतं आणि हा शेतकरी 1 किलो कांदा 1 रुपयाला विकतोय। कुठेतरी या सरकारला लाज वाटली पाहिजे असं आमचं मत आहे। त्यामुळे उद्या खूप मोठ्या संख्येने आम्ही असू, काँग्रेसचे नेते सपकाळ साहेब असतील, शशिकांत शिंदे साहेब आमच्या पक्षातले नेते असतील, दानवे साहेब उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षातले आणि सीपीएम असं मिळून एक मोठं आंदोलन चांदवडला सकाळी 9 वाजता उद्या 26 तारखेला त्या ठिकाणी घेतात। राज्यात अशा पद्धतीने राजकारण जर या लेवलला आणि या संस्थेमध्ये सुद्धा जर येत असेल ते अतिशय दुर्दैव आहे असं आपलं त्या ठिकाणी म्हणावं लागेल। माझं मत आहे कॉम्पिटिशन होऊ द्या, समोरासमोर त्या ठिकाणी इलेक्शन होऊ द्या, जे कोणी निवडून येतील त्यांचं स्वागत तिथं केलं पाहिजे। ठीक आहे, बऱ्याच लोकांचं एक उद्दिष्ट असतं की आपण एखादी महिला कलाकार हे अध्यक्ष झालं पाहिजे, पण मग त्याच झाल्या पाहिजे असं नाही, स्पर्धेतून एखाद्या महिला अध्यक्ष व्हायला काही हरकत नाही। त्यामुळे अशा पद्धतीने दबाव जर टाकला जात असेल तर मला असं वाटतं सिनी क्षेत्रामध्ये नाही तर त्या कला क्षेत्रामधल्या लोकांनी कुठं ना कुठेतरी बोललं पाहिजे। सामान्य लोकांचा आवाज दाबलाच जातोय, मीडियाचा दाबलाच जातोय, पण सिनी क्षेत्र आणि जे कला क्षेत्रातल्या लोकांचा सुद्धा आवाज अशा पद्धतीने दाबला जात असेल तर हे निषेध करण्यासारखं आहे। आणि या गोष्टीचा जर असं काही होत असेल जे आम्हाला कानावर आलेलं आहे तर आम्ही या बाबतीतचा निषेध त्या ठिकाणी करतो। सर, संजय गायकवाड